योगायोगानं काल मी मुलाखतच घेत होते देवेंद्र फडणवीसांची, आणि ती पुण्यात होती, आणि पुणे माझं सासर आहे, आणि आज मी माहेरी आहे, आणि आज मी माहेरी मुलाखत घेते नितीनजींची. काल सासरच्या मंडळींसमोर जरा धडकी भरली होती, आज जरा बरं वाटतंय कारण तुम्ही सगळे माहेरचे आहात. तिथेही सुरुवात करताना मी असं म्हटलं होतं की काही चूक झाली तर मी आधीच माफी मागते. इथे मी गृहीत धरते की तुम्ही चूक झाली तर माफ करालच, कारण मी माहेरी आहे. नागपुरात आल्यावर मला नेहमीच खूप छान वाटतं, बरं वाटतं. आता माझी ओळख करून देताना इथून नितीनजी सुद्धा त्यांना सांगत होते. माझी आजी लोकांच्या शाळेत शिक्षिका होती, वडील आयुर्वेद कॉलेजला होते, आई लोकांच्या शाळेत आणि CP बेरारला शिकली, आणि आई आणि नितीनजी एकमेकांना आधीपासनं ओळखतात समिती आणि संघाच्या कामामुळे. अशी माझी खूप जवळचं माझं नातं आहे. आणि आज मला खरंच खूप आनंद आहे की मला तुमच्याशी या निमित्ताने अशा गप्पा मारता येतात. तर सुरुवात करायची कशी असा मी विचार करत होते येता येता. अनेक सभा, अनेक ठिकाणी मुलाखती, आत्ता प्रचार सुरू आहे त्यामुळे ते सगळं चालूच आहे. नागपूरबद्दल, नागपूरच्या विकासाबद्दल, कामांबद्दल हे आपण बोलणारच आहोत. पण नितीनजी माणूस म्हणून कसे आहेत हे तुम्हाला काही लोकांना माहीत असेल, पण जे थेट प्रक्षेपण बघतायत किंवा टेलिकास्ट बघतायत त्यांच्यासाठी आपण तिथून सुरुवात करूया. तर अगदी लहानपण महालातलं या एरियाबद्दल पण तुम्हाला खूप जिव्हाळा आहे आणि तुमच्या जवळची जागा आहे नागपुरातली. तर काय सांगाल, लहानपणीच्या आठवणी, सुरुवात कशी झाली? खरं म्हणजे नागपूर ही जन्मभूमी आणि कार्यभूमी पण आहे. ज्या लोकांच्या शाळेचा तू आता उल्लेख केला, त्या शाळेमध्ये 5वी पासून मुलींची शाळा होती आणि 4थी पर्यंत जी प्राथमिक शाळा होती त्यात मुलं मुली दोघेही शिकत होते दामलेवाड्यात. तर मी महालातल्या दामलेवाड्यातल्या लोकांच्या शाळेचा विद्यार्थी प्राथमिक शाळेत होतो. नंतर मी 5वी ते 7वी नवविक विद्यालय महालमध्ये होतो आणि 8वीमध्ये इंग्लिश मीडियम घेण्याकरता मग मी धनवटनगर विद्यालयात गेलो. आणि त्यामुळे संपूर्ण नागपूरच्या आणि विशेषतः महाल आणि हा सगळा जो परिसर आहे या परिसरातच माझं लहानपण गेलं. इथल्या अनेक लोकांच्या सहवासामध्ये मला वावरण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच जे कार्य केलं त्यातही पण या सगळ्यांच्या बरोबर काम केलं. त्यामुळे नागपूरचा मला खूप अभिमान आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की मी नागपूरचा आहे आणि नागपूरची जनता माझा परिवार आहे. अशा शब्दातच मी नागपूरबद्दल नेहमी ऋण व्यक्त करतो. असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातले नेते जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा त्यांचं मन रमत नाही दिल्लीत, ते पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात आपल्या जागी येतात. तर तुमच्या बाबतीत हे खरं आहे का? एक गोष्ट आता खरी आहे की मी दिल्लीत जायला तयार नव्हतो. तर मला एकाने गंभीरतेने Are you looking to transition your career into data science and find a place in companies like Meta, Google, or even Amazon? If your answer is yes, then learning Python is a must. Fundamental clarity of Python concepts is the gateway to becoming a successful data scientist at any of these top product companies. What if I tell you in just 3 hours you can learn the most essential skills for any aspiring data scientist, and that too for free? Yes, you heard it right. Scala is organizing this free data science bootcamp to help you learn Python from scratch. You will also get to explore the must-know libraries used in Python and exploratory data analysis using Python. Click here to register and don't forget to attend. मुंबईत जाणं बंद आहे, त्यामुळे आता दिल्लीच्या सगळ्या वातावरणाशी मी जुळलेलो, त्यामुळे आता दिल्लीत तसा काही फरक नाही राहिला. तुम्ही खाण्याचा विषय काढलात तर मग ओघाने तो विषय येणारच. शिवाय तुमच्याशी गप्पा मारताना हा विषय टाळताच येऊ शकत नाही, कारण तुमचं प्रेम आहे जे खाण्यावर, त्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. एक छोटा फायदा आहे, मी नागपूरची असल्यामुळे आणि कॉमन ओळखी असल्यामुळे मला काही आतली माहिती मिळाली आहे काही तुमच्या जवळच्या लोकांकडनं. तर मला असं कळलंय की मधल्या काळात जेव्हा थोडं पथ्य होतं किंवा तब्येतीमुळे तुम्हाला काही गोष्टी पाळाव्या लागत होत्या तेव्हा अशा वेगवेगळ्या गोष्टी, चमचमीत गोष्टी, आवडणारे पदार्थ खाता यायचे नाहीत. शिवाय ते खाल्लेत तर मग कांचनताई म्हणा, इतर म्हणा, तुम्हाला रागवतील, काहीतरी नाराज होतील, म्हणून म्हणे तुम्ही विष्णूजींना, ते समोर बसलेत, एकदा असं सांगितलं होतं की ते एक मोठं वाडगं घे, त्याच्यामध्ये पुरणपोळीचे कात्रीने तुकडे कर, त्यावर छान तूप टाक आणि देताना मात्र असं म्हण की घ्या नितीनजी तुमची खिचडी देतोय. असं खरंय का? हे खरंय का?
नाही, असं खाण्याच्या बाबतीमध्ये खाण्यावरची माझी नियत कमी नाही झाली, पण खाणं रिस्ट्रिक्ट झालं. कारण मी 46 किलो वजन कमी केलं आणि जवळपास 2011मध्ये बॅरेट्रिक सर्जरी केल्यानंतर अनेक लोकांचं वजन वाढतं. पण मी आता अगदी 2 फुलके भाजी, 2 चमचे भात, जे एकावेळी नागपुरातले अनेक लोक आहेत त्यांना मी एकावेळी 6 समोसे खायचो, आता 1 खातो. त्यामुळे खाण्याच्या बाबतीमध्ये नियत कमी नाही झाली, पण खाणं कमी झालं. पण एक गोष्ट झाली की मधल्या या 15-20 वर्षाच्या काळात मी आता हळूहळू खूप शिकायला लागलो. नवीन नवीन डिशेस कशा आहेत. मला BBC-मध्ये एकदा इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही एवढं काम करता, देशभरात एवढं इंजिनिअरिंग मार्वल्स झाले, हे झाले, मग तुम्ही प्लॅन करता का, तुम्ही विचार करता का. तर मी त्याला सांगितलं की मी फक्त एकच विचार करतो की उद्या सकाळी नाश्त्यात काय खायचं आणि रात्री जेवणात काय खायचं. म्हणजे मी आत्ता निघालो तर मला विचारलं की आज रात्री काय खाणार. आणि सकाळी मी जेव्हा व्यायाम करतो, आमच्याकडे दिल्लीत आणि इकडे रात्री 12 वाजता 4 शेफ आहेत, ते येऊन उभे असतात. 12-1 किती वाजव, साहेब कल क्या करना है. मग त्याचं मेनू कार्ड सारखं पुस्तक आहे पूर्ण, मी पाहतो आणि मी सांगतो हे करा म्हणून. तसं इथेही पण आहे. तर आता मला यूट्यूबमुळे एक फायदा झाला की मी स्वतः पुष्कळ रेसिपीज बघायला लागलो, करायला लागलो. लगेच मी त्या घरी कांचनला पाठवतो, मग मी प्रयोग करतो. आणि आता कधी कधी आमच्या गावाला धापडायला जातो तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी करून बघत असतो. मला असं काय, लॉकडाऊनमध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय केल्यात, मग स्वयंपाक करायचात. एखादा दिवस असं तुम्ही डिक्लेअर करायचात की आज मी सगळं करणार आहे आणि मग सगळ्यांना खायला घालायचात. आणि मला असंही कळलंय की ह्या रेसिपीज आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डॉक्युमेंट करून ठेवल्यात आणि त्याचं पुस्तक प्रकाशित करणार आहात. पुस्तक प्रकाशित नाही करणार, पण कोविडमध्ये मी जेव्हा पावभाजी वगैरे केली घरी तर माझी अडचण झाली. कारण माझ्या नातवांनी सांगितलं कांचनला समोर की आजी तुझ्यापेक्षा आबांनी केलेलीच पावभाजी जास्त चांगली झाली, ती भडकली. ती म्हणाली उद्यापासून यांच्याच बरोबर खा आणि हेच करतील. त्यामुळे तसं नाही आहे, पण आता निरनिळ्या प्रकारच्या रेसिपी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आणि मी आता खाण्यावर माझं पुष्कळ रिस्ट्रिक्शन आहे. पण सांबार वडी कितीही खाऊ शकता. सांबार वडी खूप छान आणि जेवढी शिळी होते तेवढी चांगली आहे. आणि ती पुरणपोळी आणि कांचनताईंच्या सांबार हातची. वडी अशी आहे की जी ती 2 दिवस 3 दिवसानंतर खाल तेव्हा जास्त चांगली लागते. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आमच्या घरी कांचन जी सांबार वडी करते तशी कुठेच होत नाही, जगात कुठे नाही. असं म्हटलं तर काही हरकत नाही, इतकी वाह, चांगली होते. क्या बात आहे. मला असं कळलंय की खाण्याबरोबरच खायला घालण्याची पण तुम्हाला आणि कांचनताईंना दोघांनाही खूप आवड आहे आणि तुम्ही कधीच एकटे जेवत नाहीत. जो कोणी आला असेल भेटायला म्हणा किंवा घरी म्हणा, तुम्ही त्यांना बरोबर जेवायला घालता. हे खरंय? हा एक दिल्लीमध्ये आणि इथे काय असतं की माझ्या आईचा संस्कार आहे. मी एकदा शाळेतून आल्यानंतर एकटाच लाडू खात होतो आणि बाहेर माझा मित्र बसला, मला खूप रागवली, शिक्षा केली. ते म्हणाले अर्धा त्याला दे आणि अर्धा तू खा, असं नाही चांगलं. तेव्हापासून आता मी जेव्हा सकाळी असतो तर माझ्या नाश्त्याच्या वेळी जेवढे लोक असतात तेवढे नाश्ता करतात. जेवायच्या वेळेस सगळ्यांना येतात जेवतात का. नागपूरला जनरली इथले लोक जे आहेत ते नागपूरचे असतात, पण दिल्लीतले लोक खूप बाहेरून येतात. त्यामुळे साधारणपणे जेवायचं असतात. माझ्याकडे 24 लोक बसतील असं डायनिंग टेबल आहे, नागपूरचा 16 लोक बसतील असं आहे. आणि आमच्या घरात 2 डायनिंग रूम्स आहेत. मला असंही कळलं की दिल्लीत काही प्राणीही तुमच्याकडे येऊन खातात. आमच्याकडे मोर येतात. आणि ते कोणाचे असतात? ते कोणाचे नाही आहे. आमच्याकडे असं दिलेलं आहे की इकडे सोनिया गांधींचा बंगला आहे, मध्ये रस्ता आहे, मग माझं घर आहे, बंगला आहे, त्याच्यानंतर मग मनमोहन सिंग राहत होते. तर ते मोर आहेत, त्यांना पार्टी नव्हती, तर ते तिकडनं उडत माझ्याकडे यायचे, माझ्याकडनं उडून तिकडे ते सगळे फिरतात. आणि ते दिल्लीमध्ये एवढा मोठा बंगला आहे की माझ्याकडे 1.25 एकर शेती पण आहे, म्हणजे भाजी पण होते तिथे, लॉन पण आहे, झाडही पण आहे. आणि त्यामुळे ते येतात आणि त्यांना जेव्हा कळलं की रोज इथे काही ना काही खायला मिळतं, ते आले की प्यायला पाणी, खायला. त्यामुळे मोर नियमितपणे येत असतात. आणि एवढं झालं की दुपारी ते माझ्या बेडरूमच्या आणि आमच्या ह्याच्यात काचेचे जे दरवाजे आहेत त्याला टक करतात आणि उठवतात पण. मूलभूत सुविधा आणि सुखसोयी दिल्या की पार्टी बदलतातच सगळे. आजकाल नायदर राईटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट असं सध्या आहे.
सो मोर अपॉर्च्युनिस्ट. कारण लोक पॉवर ओरिएंटेड झाल्या. म्हणजे त्याला दोन प्रकारचं राजकारण आहे, पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स अँड पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन. आम्ही ज्या काळात काम करत होतो, मी या सगळ्या भागात ऑटो रिक्षातून अनाउन्समेंट केली आहे, त्यावेळी मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती, जनसमर्थन नव्हतं, रिकग्निशन नव्हतं, विजय मिळत नव्हता, पण काम करण्यात वेगळा आनंद होता, कारण विचारावरची निष्ठा होती. पण आताच्या काळामधलं राजकारण सगळेजण जे विचार करतात माझं काय, आणि त्यामुळे देशाचं काय, समाजाचं काय आणि गरीब माणसाचं काय हे विषय थोडेसे मागे पडले. आमच्या वेळी आम्ही काही साधू संन्यासी नव्हतो, पण त्यावेळी जे संस्कार झाले त्यातून जे विचार होते, त्यामुळे इमर्जन्सीच्या विरोधात ज्यावेळी सगळेजण काम करत, अनेक लोक जेलमध्ये गेले आणि त्या कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम केलं आणि त्यावेळी त्याच्या बदल्यात त्यांना काहीच मिळालं नाही. त्यांनी बिचारा आयुष्य दिलं. पण हीच परंपरा होती आणि त्यामुळे आता पण येणाऱ्या काळात जी पार्टी सत्तेत आहे त्याच्यात जा आणि त्याची सत्ता गेली की ज्याची येईल त्याच्यात घुसा, असा मार्ग झाल्यामुळे थोडंसं हे एक्सपोर्ट इम्पोर्ट फारच जास्त होत आहे इकडून तिकडे. पण अशा प्रकारचे हेतू असलेले लोक तुम्ही अचूक पकडता असंही मला आतली खबर आहे. मला असं कळलंय की लग्नांमध्ये जिथे एखादा आगंतुक किंवा भामटा येतो तेव्हा अचूकपणे नितीनजी त्या भामट्याला पकडतात आणि त्याला एकदा पकडलं की मात्र ते त्याला छान जेवू खाऊ घालतात, कारण लग्नाला आलाय म्हणून. तर हातातलं ताट हिसकावून घेत नाहीत, पण त्यानंतर मात्र भांडी घासायला लावतात. तर हे खरं आहे का? नागपुरात एक फार जुन्या काळातलं उदाहरण आहे, बऱ्याच लोकांना माहिती असेल. मी काल गेलो होतो, तिथे जाहीर सभा झाली, चिटणीसाचा वाडा म्हणून झेंडा चौकात. तिथे एकावेळी 4 लग्न व्हायची आणि या 4 लग्नामध्ये काय व्हायचं की जे लोक यायची तर या कोण कुठल्या लग्नातले आणि कोण आहे कळायचंच नाही. आणि त्यामुळे अनेक बाहेरचे आगंतुक जे होते ते यायचे, जेवायचे, निघून जायचे. अनेक लोकांचा हा धंदा होता. त्यावेळी अशोक बरं नुसतं जेवलं ठीक, आपण काही सामान घेऊन गेले तर प्रॉब्लेम. तर मी बरोबर ते त्यांच्या हालचालीवरून ओळखायचो की हा बाहेरचा कोण आहे. मी असे पकडायचो लोक ते. हालचालींवरून तुम्हाला लक्षात यायचं? मला लक्षात यायचं की हा काहीतरी वेगळा आहे. आणि ही खूबी अजूनही आहे? नाही, आता तर काही मला असा अवसरही मिळत नाही आणि असं कुठे जाण्याची संधी मिळत नाही. पण मला त्यावेळी तो एकदम असा बावरलेला, कारण वऱ्हाडी असेल तो कळायचा, त्याच्या चेहऱ्यावरून लक्षात यायचं की हा कोणा आपल्या इकडला कोणातरी पाहुणा आहे. पण जेव्हा संकोचाने वावरत असतो तेव्हा तो लक्षात यायचा. अशा काही आतल्या खबरी मी तुमच्या बहीण मीराताई आणि तुमची भाची मेधाताई यांच्याकडनं काढून घेतल्या आहेत. त्यांनी मला हे किस्से सांगितले. मीराताईंनी अजून एक गोष्ट सांगितली की लहान असताना जेव्हा गाडी खेळतात मुलं, एकमेकांच्या मागे हाताला हात धरून फिरतात, तेव्हा सुद्धा नितीनजी कधीच डब्बे नाही व्हायचे, ते इंजिन किंवा कंडक्टर असायचे. तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला लहानपणापासूनच माहिती होतं की हा लीडर होणार आहे. लहानपणचं सगळं वेगळंच जीवन असतं. आम्हाला आमच्या घराच्या बाजूला एकाकडे नवीन कॅरम आणला होता. तर आमच्याकडे कॅरम नव्हता, तर आम्हाला ते त्याचे आईवडील खेळू नाही द्यायचे आणि आम्ही आले की कॅरम उचलायचे. तर आमचे ते वाडे होते जुने. तर आम्ही एक दिवस, आम्हाला एवढा राग आला की ते खेळत असताना मी असा धावत आलो आणि त्या कॅरमवर कुदी मारली आणि तो कॅरमच फोडला पूर्ण. की आम्हाला का खेळू देत नाही म्हणून. पण लहानपणाचे दिवस, विशेषतः महालातले वाडे, तिथलं जीवन हे वेगळं आणि जिथे बंगले बनले वेगवेगळे तिथलं वेगळं. आणि त्यामुळे सामूहिक प्रकारचं जीवन, एकमेकाला मिळून मिसळून लोक राहायचे. मी इथे उपाध्याय रोडवर राहायचो, आमच्याकडे सगळे घरं एकमेकाला लागून होती आणि त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण होतं आणि एक आपसामध्ये उत्तम संबंधही होते. म्हणजे माझं सगळं जीवन, जे तुझ्या आजी ओळखतात त्यांना, हे परांजपे म्हणून होते. राजोपाध्याय गल्ली होती, ते परांजपे होते, त्यांच्याकडेच लहानपण गेलं. आम्ही कधी त्यांच्याकडे जेवायचो, कधी इकडे यायचो आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण लहानपणी सगळीकडे होतं. तेव्हाच नागपूर आणि आत्ताचं नागपूर, सगळ्यात मोठे बदल कुठले जाणवतात आणि असे कुठले बदल जाणवतात जे आवडत नाहीत फार? नागपूरमध्ये मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा एकनाथराव जोग कॉर्पोरेटर होते, गिरीश व्यास होते त्यावेळी माझ्याबरोबर, आणि महानगरपालिकेचं जे मीटिंग होते ती महाल कार्यालयात व्हायची.
ती मिटिंग महिन्यातून 2दा-3दा व्हायची आणि पाणीच नाही उन्हाळ्यात. मार्च एप्रिल मे महिने कोरडे. कधी कणांचा बांध होऊन गेला, पाणी नाही. तर आम्ही दरवेळेला मडके घ्यायचो आणि त्या मिटिंगमध्ये नेऊन तिथे जाऊन फोडायचो. मग एकदा पोलिसांनी लाठीचार्ज पण केला. त्यांच्याकडे रात्री मी काल कुठेतरी भाषणात सांगितलं की ते दादा कोंडकेचं गाणं होतं, पाणी थेंब थेंब गळ, तसं रात्री 12 वाजता नळ यायचा. 1 आणि 2 वाजता थेंब थेंब लोक असे डोळे चोळून राहिले आणि ते पाणी यायचं. लोक चिडून गेले होते आणि आम्ही कधी निवडणूक जिंकत नव्हतो. पण त्यावेळी आमचे राजेसाहेब म्हणजे तेजसिंगराव भोसले हे कॉर्पोरेटर होते आणि त्यांच्या वाड्यात ते रात्री कुत्रे सोडून द्यायचे. तर मी मुद्दाम बदमाशी म्हणून रात्री एकदा हे सगळे लोक गोळा केले आणि त्यांच्या वाड्यात घुसवले आणि त्यातला कुत्रा एका माणसाला चावला. आणि त्या निवडणुकीचा विषयच पाणी मागायला जा, कुत्रा चावतो. आणि राजस्थान काँग्रेस हारली आणि आम्ही जिंकलो. त्या कुत्र्याने आम्हाला पहिली निवडणूक जिंकून दिली. प्राण्यांचं तुमच्यावर विशेष प्रेम दिसतंय. नाही, पण काय विचित्र स्थिती होती की आमच्या भागात आम्ही 3 निवडणुका पाहिल्यात. फार जुने कार्यकर्ते भास्करराव वणीकर, ते उभेराचे नगरवन वार्डातून, त्यांना एकदा 648, एकदा 656 आणि एकदा 658, म्हणजे 15 वर्षात आमचे मतं तेवढेच आहे. पण नंतर कुत्रा आमच्या कामात आला आणि आम्ही एकदम 28वर पोहोचलो. ते गोपाळराव वैद्य हारले आणि एकनाथराव जोग जिंकले. तेव्हा पहिल्यांदा आम्हाला कुत्रा कामात आला, त्याच्यामुळे आमचा विजय झाला. आता सुद्धा निवडणूक अगदी तोंडावर आहे. तर काय वाटतं, आपल्या बाजूनी निर्णय यावा म्हणून असा एखादा मिरेकल व्हावा की तयारी जोरात आहे? काय मत आहे तुमचं? मला या निवडणुकीत काही निवडणूक सारखं वाटत नाही. आम्हाला 101% मेजॉरिटी मिळणार. फक्त आम्ही मागचा रेकॉर्ड तोडतो की किती नाही तोडत, एवढाच फक्त प्रश्न आहे. आणि हे कारणच आहे की या शहरामध्ये आम्ही जे शहर बदलवलं, या शहरात 24 तास पाणी आहे. आज देशात असं कुठलं शहर नाही तिथे 24/7 योजना यशस्वी झाली. आज काही ठिकाणी 24 तास, काही ठिकाणी 18 तास, 12 तास पाणी आहे. मी पब्लिक मिटिंगमध्ये प्रश्न विचारतो, किती वेळ पाणी येतं? आता या मानेवाड्याला याच्यात विचारलं, तेवढे 24 तास पाणी येतं. दुसरं, टॉयलेटचं पाणी शुद्ध करून आम्ही कोराडी खापरखेड्याला विकतो, त्याचे 300 कोटी रुपये आम्हाला मिळतात. आता आम्ही कचऱ्यापासून CNG गॅस तयार करतोय. पुढल्या 2 महिन्यात उद्घाटन आहे. 28 टन पर डे. आणि त्याच्यापासून आम्ही स्कूटर, मोटर, बसेस, ट्रक चालणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने नागपूरचं सगळे असे प्रकल्प जे आहेत ते पूर्ण झाल्यामुळे नागपूरच्या जनतेचं जीवन सुसह्य झालं. आणि तुला माहिती करता, म्हणजे नागपुरात 5-7 वर्षापूर्वी 10 वर्ष स्थिती होती, या सगळ्या नंदनवन किंवा रघुजीनगर किंवा या सगळ्या भागात 2-4 घरात गेलं विचारलं, तुमचा मुलगा कुठे आहे? पुण्यात आहे, मुंबईत आहे. तर मला भयंकर वाईट वाटायचं. आणि मग आम्ही पहिल्यांदा सिम्बॉसिसचे जे मुजुमदार आहेत त्यांना म्हटलं, तुम्ही नागपूरला या. ते म्हणे, मी एका अटीवर येईन, तुम्ही म्हणतात मला जागा द्या. मग त्यांना 90 एकर जागा आपण भांडेवाडी डंपयार्डला दिली. 450 कोटी रुपयाची युनिव्हर्सिटी उभी झाली. आता नर्सिंग मुंजी तयार झाली. आणि आता या युनिव्हर्सिटीचं एवढं वैशिष्ट्य आहे की इथून जे मुलं झाले ते सगळे आता अमेरिकेपासून निरनिराळ्या ठिकाणी काम करतात. आणि आता मिहान डेव्हलप झालं, तिथे 1 लाख मुलांना काम मिळालं. TCS, नंतर इन्फोसिस, हे सगळं, टेक महिंद्रा, टाल, डोसाल्ट, मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या. IIM आलं, IIIT आलं, 49 इंजिनिअरिंग कॉलेज आम्ही नाही काढली, इंजिनिअरिंग कॉलेज प्रायव्हेट लोकांनी पण काढली. आणि आता मेयो, मेडिकल, डागा या 3 हॉस्पिटलवर 2000 कोटी खर्च होऊन राहिले आहेत. तिकडे एम्स चांगलं झालं. हे बघा, हे ताजमहाल सारखं सुंदर आहे. हे जे चित्र दिसत आहे सिम्बॉसिस युनिव्हर्सिटीचं वरतून विमानातून बघितल्यावर इतकी सुंदर युनिव्हर्सिटी झाली आहे. त्यामुळे आता नागपुरातल्या आणि नागपूरच्या मुलांना इथे 15% सवलत आहे फीमध्ये. आणि आज सगळ्या प्रकारचं शिक्षण नागपुरात मिळत आहे. इंटरनॅशनल लॉ स्कूल नागपूरला आहे, IIM आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, IIT आहे, IIIT आहे. आणि या सगळ्यांमुळे आता नागपूर एज्युकेशनल हब आहे आणि नागपूर मेडिकल हब आहे. त्यामुळे आसपासच्या भागातून इव्हन छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा इथूनही लोक येतात. आणि आज मोठ्या प्रमाणावर लोकांना या सुविधा प्राप्त झाल्या. या आमच्या 15-20 वर्षाच्या काळात नागपूरच्या जनतेचं जीवन सुसह्य होण्याकरता शिक्षण क्षेत्रात आणि विशेषतः नागपूरच्या ह्याच्यामध्ये साफसफाई, पाणी या सगळ्या ह्याच्यात आणि मेडिकल सर्व्हिसेसमध्ये खूप सुधारणा झाली आहे.
शिक्षण इथे सुधारलं आणि अनेक इन्स्टिट्यूशन्स आल्या, पण शिक्षणानंतर नोकऱ्या शोधायला मुलं अजूनही नागपुरातून बाहेर जात आहेत. तर ह्याबद्दल काय करता येईल? आता गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही ॲडव्हान्टेज विदर्भ सुरू केलं. अर्थात त्यात देवेंद्रजींचं खूप मोठं सहकार्य आहे. गडचिरोली जिल्हा जो आहे, जो सोशली इकॉनॉमिकली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, त्या एकट्या जिल्ह्यामध्ये 7.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट येते आहे. आणि आता नागपूरला ते जसं तिथलं जे आयनोर आहे हे 65 ग्रेडचं आहे. म्हणजे सज्जन जिंदल जे आपले उद्योगपती आहेत देशातले मोठे स्टीलचे, त्यांनी सांगितलं मला की इथलं आयनोर सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं आहे. जे जमशेदपूरला आहे ते 55 ग्रेडचं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आमचा विदर्भ आणि सगळा परिसर हा स्टील हब होत आहे. दुसरं, नागपुरात महाराष्ट्राचं नागपूर म्हणजे विदर्भात 80% फॉरेस्ट आहे आणि त्याचबरोबर मिनरल्स आहेत, कोळसा आहे, इतर मॅग्नीज आहे. आणि फॉरेस्टमुळे आता आमच्या इथे नागपूर हे ऑरेंज कॅपिटल, ऑरेंज सिटी, तसं टायगर कॅपिटल आहे. नागपूरपासून 3 तासाच्या अंतरावर 350 वाघ आहे. पण आता 350 मी जुना आकडा सांगतोय. आता आम्हाला सध्या वाघ इकडून दुसरीकडे पाठवण्याची गरज आहे किंवा वाघांकरताही छोटा परिवार नियोजन करण्याची गरज आहे. एवढे वाघ आणि बिबटे वाढले आहेत आणि ते सगळीकडे घुसतात आहेत. म्हणजे संख्या खूप जास्त झाली आहे. आणि नागपूरच्या परिसरात ही ताडोबा, नंतर पेंच, उमरेडचं जंगल, कान्हा मध्य प्रदेशमध्ये आहे, हे सगळं बघण्याकरता जगातून लोक यायला लागले. त्यामुळे नागपुरात आता टुरिझम वाढला आणि टुरिझममध्ये आता नागपूरला म्युझिकल फाउंटेन आहे, जगातलं सगळ्यात सुंदर आहे. हे जे फाउंटेन आहे याच्यामध्ये आम्ही जे आर्किटेक्ट आहे फ्रान्सचा आहे, त्याचं हे बांधलं फाउंटेन तयार केलं. रेवती नावाच्या फिल्म ॲक्ट्रेस आहे साऊथमधली, तिने संगीत AR रेहमानचं आहे. आर्किटेक्ट फ्रान्सचा आहे. पंप टर्कीतून आणले आहेत. इंग्लिश कॉमेंट्री अमिताभ बच्चनची आहे. मराठी नाना पाटेकरची आहे. हिंदी गुलजार साहेबांची आहे. आणि आता आम्ही तिथे एक फ्लोटिंग स्टेज तयार करणार आहे. आणि असं स्टेज एवढं मोठं राहणार पाण्यात. आणि बाजूला मोठं स्टेडियम गॅलरी आहे, त्यात 3,500-4,000 लोक बसतील आणि एखादी गिटार वाजवलं तर सगळे लोक ते ऐकू शकतील. म्युझिकल फाउंटेन पण आहे. आणि आता तेलिंगखेडी गार्डनचे पण आम्हाला एक मोठं गार्डन म्हणून मी कदाचित कॅनडामध्ये व्हॅनकोर नावाची जागा आहे, आपण जिथे समुद्रात आतमध्ये गेल्यावर आहे, तिथे एक चुन्याची फॅक्टरी होती, त्याच्यावर एक फुलांचं मोठं हे बनलं आहे व्हॅनकोरला. इतके सुंदर फुलं आहेत की त्या व्हॅनकोरसारखं फ्लॉवर गार्डन नागपुरात तयार करायचं स्वप्न आहे. आणि नक्की ते करू. आता आम्ही हळू त्याचं डिझाईन वगैरे तयार केलेलं आहे. आणि इथे आता आम्ही एक जागतिक दर्जाचं वर्धा रोडवर एक बर्ड पार्क बांधतोय. एक हबीब खान आर्किटेक्ट आहे नागपूरचे, ते आर्किटेक्ट त्यांनी डिझाईन केला. अर्धा अशफाक म्हणून आर्किटेक्ट त्यांनी केला. आणि या बर्ड पार्क आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे, 3 पार्कमध्ये आहे. आणि या बर्ड पार्कमध्ये हे जे मैदान आहे ह्याच्यापेक्षा 4 पट 5 पट मोठं, आणि त्याला असा मोठा डोम आहे. आणि डोमला एक सिंथेटिक अशी ती हे आहे, जाळी आहे. आणि त्याच्यामध्ये हा बर्ड पार्क आहे. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही ते जगातले सगळे बर्ड आणणार आहे. आणि कल्पना अशी आहे की तो बर्ड तुमच्या खांद्यावर बसेल आणि तुमच्याशी बोलेल, अशा प्रकारची तिथे व्यवस्था करताय. त्यामुळे जगाचं आकर्षणाचं ते केंद्र राहील. आणि त्यामुळे म्युझिकल फाउंटेन, बर्ड पार्क हे टुरिझमचं एक प्रकारे आकर्षण आहे. इंटरनॅशनल एअरपोर्टचं काम सुरू होत आहे नागपूरला. आता नागपुरातून विदेशात फ्लाईट जातील. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरचे दोन्ही रेल्वे स्टेशन, अजनी आणि मोठं स्टेशन, हे 5 स्टार स्टेशन तयार होऊन राहिले आहेत. आणि त्याच्यामुळे आता या परिसरात मेडिकल कॉलेजचं जे स्क्वेअर आहे त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे की असे रोटरी तयार करू, जशी अशोक चौकात आहे, सिग्नललेस चौक. आणि जमिनीच्या खाली तू तर दादरला राहतोस ना, मुंबईमध्ये एक एक्स्ट्रा बेडरूम हवा असेल तर थेट 10 स्टेशन लांब जावं लागतं. पण आता तसं होत नाहीये ना. आपल्या देवाभाऊंमुळे BDD चाळ, रमाबाई आंबेडकर नगर इकडच्या रहिवाशांना राहत्या जागी मोठी मोठी घरं मिळतात. अरे आपल्याला फक्त या नेत्यांपासून मुंबईला पुन्हा एकदा वाचवायला हवं. त्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. मुंबई आता थांबणार नाही. खूप मोठा पुतळा आणि संभाजी महाराजांच्या नावाने इथे मोठं स्पोर्ट्स स्टेडियम बनत आहे. माझा आग्रह आहे की नागपुरात रोज कमीत कमी 1 लाख मुलं क्रीडांगणावर खेळली पाहिजेत. कारण त्याशिवाय काही आपण नवीन पिढी डेव्हलप करू शकत नाही. आम्ही क्रीडा महोत्सव घेतो, त्यामध्ये 80,000 खेळाडू खेळले.
1.5 कोटीचे बक्षिसं होती. त्यामध्ये 67 खेळ होते, 92 ग्राउंड होते, 5 लाख लोकांनी खेळाचा आनंद घेतला. मग सांस्कृतिक महोत्सव केला. आम्ही 50,000 लोक नागपूरच्या लोकांना फुकट विश्वातले जेवढे मोठे संगीत, नृत्य, नाटक, कार्यक्रम सगळे बघायला मिळाले. याच्यात सकाळी भक्ती महोत्सव होतो, त्याच्यात वर्ल्ड रेकॉर्ड झाले. 53,000 मुलांनी भगवद्गीतेचे 3 अध्याय म्हटले. नंतर मागच्या वर्षी वंदे मातर म्हणे मनाचे श्लोक 30,000 मुलांनी म्हटले. आणि आता सगळे फिल्म स्टार, ॲक्टर सगळे येऊन गेले. आता प्रॉब्लेम असा आहे की यावेळी 3 वेळा लाठीचार्ज झाला. म्हणजे 50,000 कॅपॅसिटी लोक 3 दिवसात आमचे सगळे पासेस घेऊन घेतात. तेव्हा आता मला 1 लाख लोकांच्या कॅपॅसिटीचं मोठं स्टेडियम नागपुरात करायचं आहे आणि त्याची पण इच्छा आहे. एकीकडे हे सगळे प्रकल्प आहेत आणि ह्यांनी नागपूरकरांना सुविधा होते, सोयी मिळत आहेत. त्याचबरोबर काही कंप्लेंट्स आहेत. त्यातली एक मेजर कंप्लेंट अशी आहे की सगळीकडे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि त्यामुळे टेम्परेचर वाढतंय. त्याचबरोबर पहिल्यांदा वॉटर लॉगिंग नागपुरात व्हायला लागलंय. हे आधी कधीच झालं नव्हतं. तर ह्याकडे तुम्ही कसं बघता? मुळामध्ये ही ब्लॅक कॉटन सॉईल आहे आणि ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये डांबरी रस्ते टिकत नाहीत, कारण डांबराचं आणि पाण्याचं दुश्मनी आहे आणि त्यामुळे हे रस्तेच टिकत नाही. आणि म्हणून नागपूरमध्ये आम्ही कॉन्क्रीट रस्ते बांधले. आणि परवाच मी ते तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ सभेत होतो, मोहन मतेन मी. तर मी लोकांना विचारलं की हा मानेवाडाचा सिमेंट कॉन्क्रीट रोड कोणत्या वर्षी बांधला? तर म्हणजे साहेब तुम्ही मंत्री होते त्यावेळी 97 साली बांधला. आज 28 वर्ष झाले. या रोडवर एकतरी गड्डा पडला का? म्हणजे नाही. तेव्हा मी असे अनेक रस्ते सगळे कॉन्क्रीटचे झालेत. तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळे जिवंत आहात तोपर्यंत, तुमची मुलं बाळं जिवंत आहेत तोपर्यंत आणि त्यांची मुलं बाळं जिवंत आहेत तोपर्यंत या रस्त्यावर खड्डे पडणार नाही. आणि ही गोष्ट खरी नाही. मागच्या वेळी काय झालं, अंबाझरीचा ओव्हरफ्लो झाला आणि जी तिथून अंबाझरीतून नाग नदी उगम होते त्याच्यात अनेक ठिकाणी अतिक्रमण झालं होतं आणि त्या अतिक्रमणामुळे नाग नदीचा फ्लो अडकत होता. त्याच्यामुळे ते पाणी जे आहे ते गांधीनगरमध्ये, वर्मा लेआउटमध्ये, नंतर शंकरनगर, रामदासपेठमध्ये पाणी शिरलं. पण आम्ही लगेच त्या आता अंबाझरी तलावाचं दगडांनी पिचिंग केलं, त्या भिंतीचं रक्षण करण्याकरता सगळी नाग नदी मोठी केली, अंबाझरीला पूल बांधला आणि पंचशीलच्या जवळ मी स्वतः NHIच्या पैशातून तो पूल नवीन बांधला. आणि आता यावर्षी मागच्या त्याच्या आधीपेक्षाही जास्त पाऊस झाला पण कोणाच्या घरात पाणी गेलं नाही. त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीट रोडमुळे पाणी जातं हे काही खरं नाही. पण एक गोष्ट खरी आहे की नागपूरमध्ये जेव्हा ड्रेनेज सिस्टीम टाकली तेव्हा 1 मजली किंवा 2 मजली घरं होती. या सगळ्या भागामध्ये आता मोठ्या मोठ्या बिल्डिंग होऊन राहिल्या, 5 मजले 6 मजले, आणि त्याच्याकरता ते नाही आहे. ती ड्रेनेज सिस्टीम वीक झाली आहे. आणि म्हणून आता आम्ही असं केलं आहे की आम्ही नागनदीचा प्रकल्प 2400 कोटी रुपयाचा जायका फंडने मंजूर केला आहे. त्यात 3 विधानसभा क्षेत्रातली ड्रेनेज सिस्टीम पण घेतली आहे. आणि नागनदीचं हे सगळं सौंदर्यीकरण होत असताना नागनदीच्या पात्राच्या खालून आम्ही पाईपलाईन टाकणार आहे मोठी आणि सगळं घाण पाणी त्यात जाणार आहे आणि जे शुद्ध आणि स्वच्छ पाणी आहे ते वरती राहणार आहे. आणि माझं स्वप्न आहे की अंबाझरीतून नावेत बसून मी अंबोऱ्यापर्यंत जाणार आहे. आणि ते कठीण आहे, असंभव आहे, पण आतापर्यंत मी जेवढं बोललो तेवढं प्रत्येक गोष्ट झाली. त्यामुळे हे पण होईल. आणि ही नाग नदी जी सुंदर होईल, ही जगात आम्ही अनेक नद्या पाहिल्या. मी नॉर्थ कोरिया, साऊथ कोरियात गेलो होतो, तिथे अशी कशी नदी आहे ती पाहिली. आणि आता इंटरनॅशनल कन्सल्टंट टाटा कन्सल्टन्सीला अपॉइंट केला आहे आणि जगाचा सगळा अनुभव घेऊन आता नागनदीच्या सौंदर्याकडे सुरुवात होऊन तेव्हा बाकीच्याही नद्या आहेत, नाले आहेत, त्याचंही करणार आहे. आणि हे जे पाणी आहे याचं शुद्धीकरण करून, जसं मी मगाशी सांगितलं की आम्ही हे पाणी कोराडी खापरखेड्याला विकतो, तसं आता नक्कीच आम्हाला एक फायदा होणार आहे की हे पाणी आता नागपूर होणाऱ्या डेव्हलप होणाऱ्या नवीन भागात हे टॉयलेट करता, अन्य गार्डनिंग करता, मैदानावर टाकण्याकरता हे पाणी आम्ही उपयोगात आणतो आहे. आणि यावेळी NITने जे 7-8 प्रकल्प टाकले आहेत त्याच्यात आम्ही ग्रीन याचे ट्रक तयार केले आहेत आणि हे शुद्ध पाणी जे आहे हे सगळ्या गार्डनला आणि सगळ्या शाळांच्या गार्डन करता, आपला ग्राउंड करता उन्हाळ्यात फ्री ऑफ चार्ज देण्याची योजना तयार केली आहे. अजून ती बरोबर कार्यान्वित झालेली नाही आहे. आणि हे पाणी सगळ्यांना मिळेल आणि इंडस्ट्रीला पण देता येईल
अशी आम्ही योजना तयार केली आहे. बाकी शहरांसारखंच नागपुरात सुद्धा प्रचंड प्रमाणात रिडेव्हलपमेंट होतीये. सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे. रिडेव्हलपमेंट म्हटली की तुम्ही त्या एरियाची कॅरिंग कॅपॅसिटी बघता. जिथे आधी 10-12 कुटुंब राहायची तिथे आता मोठ्या मोठ्या इमारती होऊ पाहतील. तर ह्याची योजना आधीपासून तुम्ही कशी करताय किंवा ती कशी करायला हवी? प्रॉब्लेम कसा आहे की अनेक गोष्टी अयोग्य आहेत, पण सगळ्याच अयोग्य गोष्टी बंद करायचा आम्ही प्रयत्न केला तर आम्ही आमच्या पदावर राहू शकणार नाही. कारण लोकांना जेवढं शिकवता येते जेवढं शक्य आहे, त्यामुळे हे होत आहे. पण आम्ही आता काय केलं, कदाचित तुला माहिती असेल, केळीबाग रोड टेक्सटाईल मार्केट आहे, गांधीबाग इतवारी टेक्सटाईल मार्केट आहे, बर्डी मेन रोड टेक्सटाईल मार्केट आहे. आता आम्ही गीता मंदिरच्या समोर 10 लाख स्क्वेअर फीटचं टेक्सटाईल मार्केट, जे लेडीज गारमेंट, जेंट्स गारमेंट, सगळ्या प्रकारचे होलसेल, आणि तिकडे रेस्टॉरंट, बँका, अंडरग्राऊंड पार्किंग, ते एवढं मोठं मार्केट आहे की हे सगळे बर्डी, केळीबाग, गांधीबागचा 3 पट मोठा आहे. आणि त्यामुळे सगळं तिकडे गेल्यामुळे कंजेशन कमी होणार. आता आमच्या या शुक्रवारी रोडवर शिवाजी पुतळा गांधीगेटच्या इथं 250 केवळ पेपरची दुकान आहे, पत्रिका, लग्न पत्रिकेची. त्यांच्याकरता आता ती डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्हची बिल्डिंग बनवून पडली होती, त्याचं डिझाईन बदलून तिथे आम्ही ते एका ठिकाणी आणणार. नागपुरात इतवारीचा जो शहीद चौक आहे, 3 नल चौक आहे, सगळा तोडणार आणि मेयो हॉस्पिटलवरून 4 लेन कॉन्क्रीट रोड बांधतोय. त्या याच्यावर मोठे मोठे मार्केट तयार करतोय. आणि हे करत असताना स्वाभाविकपणे तिथलं किराणा असोसिएशन आणि ऑइल मर्चंट यांना आम्ही कळमनाला मोठी जागा दिली आणि स्वतः नेदरलँडचा आर्किटेक्ट आहे, त्यांनी डिझाईन केलं एअर कंडिशन मोठं मार्केट, जवळपास 350-400 कोटी तिथे बांधायला सुरुवात झाली. त्यामुळे आता ट्रक नागपूर शहराच्या बाहेर नेणं, आता नागपूरला देवेंद्रजींनी 1200 कोटी रुपये दिले आहेत लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून. त्यावेळी नागपूरहून बुटीबोरीच्या पलीकडे वर्धेला जात असताना म्हणजे समुद्र नागपूरपर्यंत आणला आहे, जे ड्राय पोर्ट, जिथून डायरेक्ट कंटेनर एक्सपोर्ट इम्पोर्ट होतात सिंधीला. त्याच्या बाजूला आम्ही आता एक लॉजिस्टिक पार्क बांधणार आहे आणि नागपूर शहरातली सगळी जी काही गोडाऊन्स आहेत ती तिथे येणार आहे. आता एक कॉटन मार्केट, मला सांगायला संकोच होतं, एवढं घाण आहे की लोकांनी भिंतीवर मुतून मुतून 6-6 इंचाचे लेअर तयार झाले, इतक्या घाण आहे ते. म्हणजे आता त्या ऑफिस कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट म्हणाले मी आतमध्ये जातो, म्हणलं जाऊ नका, जसे गेले तसे पळत बाहेर. आता ते सगळं पाडणार आहे. आणि नागपुरात रेशीमबाग ग्राउंड सारखं मोठं ग्राउंड त्या तिथे आम्ही त्या कॉटन मार्केट आणि संता मार्केटमध्ये होणार. तिथे एक CBSE स्टँडर्ड स्कूल आहे, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, स्विमिंग टँक, हेल्थ क्लब, हे सगळं आम्ही सगळे नागपुरात जवळपास 25 स्विमिंग टँक बनवायची योजना तयार केली आहे. नागपूरच्या 4ही दिशेला मोठे क्लब तयार करायची योजना, 3 क्लबच्या जागा जवळपास फायनल झाल्या आहेत. आणि त्या ठिकाणी गरीब माणसांकरता, मुलांकरता फुटबॉल आणि क्रिकेट सोडून व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो खो. Vikram found the perfect package in seconds, so he could spend hours and hours relaxing. Expedia, made to travel. हा वाढावा. आणि मला खरोखर आनंद आहे की जेवढ्या गोष्टी नागपुरातली मेट्रो सगळ्यात चांगली आहे. आज आमच्या इथे 22,000 कोटी रुपयाची मेट्रो आहे, सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात चांगली. आता 0 माईल म्हणून जे स्टेशन आहे तिथे आम्ही 20 मजली बिल्डिंग बांधणार आहे, जे स्टेशनच्या वरती. आणि नागपूरमध्ये आता असे आहेत, पूल झाले आहेत की खाली रोड, वरती ब्रिज, त्याच्यावरती मेट्रो, एका पिलरवर 3 गोष्टी उभ्या आहेत. आणि याच्यामुळे हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि गड्डी गोदामला तर खाली रस्ता आहे, वरती मुंबई, कलकत्ता, दिल्ली, मद्रास रेल्वे लाईन आहे, त्याच्यावरती पुन्हा रस्ता आहे, पूल आहे. आणि पुलाच्या वरती म्हणजे एका ठिकाणी 4 गोष्टी आहेत. तेव्हा हळूहळू नागपूरमध्ये या सगळ्या गोष्टी येत असताना हे जे रस्त्यावरचे दुकानदार आहेत, फूड मॉल देखील आम्ही करतोय. गरीब लोक फुटपाथवर खातात. आता या इथे बाजूला रिंग रोड, मटण, मच्छी ही सगळी रोडवर कापतात. त्याची म्हणजे ते खरं खाणं तब्येतीकरता हानिकारक आहे. त्यामुळे एअर कंडिशन, उत्तम मार्केट बांधणं आणि शक्यतोवर ऑर्गॅनिक फ्रूट, व्हेजिटेबलचे 6 बाजार आम्ही स्वतः ॲग्रोव्हिजनमधून तयार करतोय, जे शेतकरी डायरेक्ट विकू शकतील तिथलं अन्नधान्य, जेणेकरून सर्व दृष्टीने नागपूरच्या जनतेची काळजी कशी घेता येईल असा प्रयत्न. आणि यातून हळूहळू ट्रॅफिक जॅम कमी होईल, कंजेशन कमी होईल. आमच्याकडे आता आम्ही
कल्याणेश्वर मंदिर आहे महालात माझ्या घरासमोर, तिथे 250 गाड्यांचा, त्या 160 कोटीची योजना मंजूर झाली, 250 गाड्यांचं पार्किंग करतोय खाली. मी पार्किंगकडे येणारच होते. जवळपास सगळ्या नागपूरकरांना हा प्रश्न भेडसावतो, कुठेही जायचं म्हटलं तर पार्किंग कुठे करायचं, तर त्याचं काय करणार आहात? अनेक ठिकाणी आता पार्किंगच्या योजना केल्यात, पण निवडणुकीच्या वेळी मी बोलणं ठीक नाही आहे. पण नागपूरच्या लोकांना सवयच नाही. मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधतात आणि गाड्या रस्त्यावर उभ्या करतात. मी आता ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून मध्ये एक बिल तयार करायला घेतलं होतं की रस्त्यावर जी गाडी उभी राहील त्याचा फोटो जो काढेल, त्यामुळे त्या गाडीला जर 1000 रुपये फाईन झाला तर त्यातले 250 रुपये फोटो काढणाऱ्याला मिळतील. म्हणजे जेणेकरून लोक आता रस्त्यावर गाड्या ठेवणार नाही. पण लोकांनी हळूहळू सहकार्य जर केलं आणि प्रत्येक ठिकाणी जर पार्किंग बनत गेलं तर हा प्रश्न नाही राहणार. तुम्ही जगभर फिरला आहात. नागपूरने एखाद्या शहराचा आदर्श ठेवावा असं कुठलं शहर पाहिलं का? आता तुम्ही बऱ्याच शहरांबद्दल व्हॅन्कुव्हर म्हणा, कोरिया म्हणा मेन्शन केलं, तर असं कुठलं शहर दिसलं का? जगामध्ये सगळी शहरं खूप सुंदर आहेत आणि तिथली बगीचे, तिथली खेळाची मैदानं आणि तिथल्या वागण्याची पद्धत देखील खूप फरक आहे. आणि खरं म्हणजे स्पष्ट बोलायचं तर त्या दृष्टीने आपण खूप मागे आहोत. मी विशेषतः ऑस्ट्रियात गेलो, स्वित्झर्लंडमध्ये गेलो, जर्मनीत गेलो, अमेरिकेत गेलो, पण माझ्या मनात नेहमी एक गोष्ट राहते. मी जेव्हा जगात फिरतो आणि जेव्हा चांगली गोष्ट बघतो तेव्हा मी नेहमी लक्षात ठेवतो की जे जे जगात मी चांगलं बघतो ते नागपुरात कसं करता येईल. लगेच मी त्याला कनेक्ट होतो आणि आल्यानंतर मग मी ते करतो. आता मी डायग्नोसिस सेंटर उघडलं आहे माझ्या आईच्या स्मरणार्थ. त्याच्यात आम्ही स्वस्तामध्ये MRI 16,000 18,000 आम्ही 1200 रुपयात देतो. डायलिसिस सध्या 500 रुपयात घेतो, तर 50 रुपयात देणार. नंतर एक्सरे 100 रुपयात. तर माझ्या आता लक्षात असं आलं की गार्डन्स, नंतर मोक्षधाम वेगवेगळ्या धर्माच्या, हे आता चॅरिटेबल ट्रस्टला दिलं पाहिजे, समाजाला चालवायला दिलं पाहिजे. डायग्नोसिस सेंटर लोकांनी उघडली पाहिजे, प्ले ग्राउंड्स लोकांना सांभाळ दिली पाहिजे, ऑडिटोरियम लोकांना सांभाळ दिली पाहिजे. आणि ते असे केले पाहिजे की ऑडिटोरियममध्ये रेस्टॉरंट, पार्किंग याचं उत्पन्न, ॲडव्हर्टाइजमेंटचं उत्पन्नात ते स्वस्तात लोकांना मिळालं पाहिजे. मी जेव्हा मंत्री होतो, गिरीशला माहिती, त्यावेळी मी मराठी नाटक नागपुरात येत नव्हते. त्यावेळी मी मराठी नाटकांकरता आपलं वसंतराव देशपांडे सभागृह 500 रुपयात द्यायला सुरुवात केली. आता हे सुरेश भट सभागृह झालं. तर मला कमिशनरने सांगितलं, साहेब याचा रेट किती ठेवायचा? म्हटलं 5,000 रुपये ठेवा. ते म्हणजे 80,000 रुपयाची तर वीजच लागणार आहे. एअर कंडिशन आहे, 2,500 कॅपॅसिटीज आहे. मी म्हटलं नाही 5,000च द्यायचं आहे, नाही तर मग उपयोग काय, गरीब लोक कुठे जातील. मग मी बावनकुळे त्यावेळी ऊर्जा मंत्री, त्याला विनंती केली, वरती पूर्ण सोलर लावलं आणि आता 80 कार्यक्रमाची वीज फुकट मिळते आणि आम्ही 10-12 हजारात 15 हजारात आता तो कार्यक्रमाला देतो. एअर कंडिशन सभागृह एवढ्या कमी पैशात शाळांच्या गॅदरिंग करता, सांस्कृतिक कार्यक्रमाकरता आता पूर्ण बुक राहतं आणि त्या कार्यक्रमाचा आनंद सगळे लोक घेतात. ही नागपूरकरता उपलब्धी झाली. तेव्हा दरवेळी लोकांचा अँगल की लोकांचा कशात जास्त लोकांना फायदा कसा होईल या दृष्टीने केला आहे. आता अनेक ठिकाणी आम्ही ऑडिटोरियम बांधतो आहे, अनेक ठिकाणी हे फ्रूट व्हेजिटेबल मार्केट बांधतो आहे, स्विमिंग टँक बांधतो आहे. 2.5 कोटी रुपयामध्ये आम्ही डिफेन्सची रेल्वे लाईन विकत घेतली होती. मी ज्यावेळी विकत लोकांनी विरोध केला, काय गरज आहे तुम्हाला घ्यायची, त्यावेळी हफीज कॉन्ट्रॅक्टर जागतिक दर्जाचे आर्किटेक्ट आहे, त्यांना आणलं आणि त्यांनी एक सुंदर ऑरेंज स्ट्रीट नावाची योजना तयार केली. पहिले त्याचं नाव लंडन स्ट्रीट होतं आणि 2.5 कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टवर आतापर्यंत 6-7च प्रोजेक्ट झाले, 24 होणार आहेत. आता 700 कोटी रुपये मिळाले. म्हणजे त्या एका प्रोजेक्टमधून नागपूर महानगरपालिकेला 2,500 कोटी रुपये फायदा होणार आहे. दरवर्षी 150 कोटी रुपये टॅक्स वाढणार आहे आणि तो सगळा पैसा नागपूरची ड्रेनेज, बगीचे, ग्राउंड हे तयार करण्याकरता, खर्च होण्याकरता मिळणार आहे. तुम्ही सांस्कृतिक महोत्सवाबद्दल म्हणालात, क्रीडा महोत्सव, ॲग्रोव्हिजन, औद्योगिक महोत्सव, हे सगळे महोत्सव इथे घेता. असे तुम्ही दिल्लीला असता आणि आता तुम्ही हे कबूलही केलं की तुम्ही आता दिल्लीकर झाला आहात बऱ्यापैकी, पण हमखास इथे महोत्सवांना उपस्थित असतात. मी सुद्धा खासदार महोत्सवात, सांस्कृतिक महोत्सवात आले होते आणि आमचा सबंध कार्यक्रम बसून नितीनजींनी आणि कांचनजींनी पहिला. मला पहिल्यांदाच असं हा माझा अनुभव होता की ज्यांनी हा आयोजित केलाय ते फक्त पुष्पगुच्छ देऊन निघून नाही गेले, तर संपूर्ण बसून कार्यक्रम पाहिला, तर मला अप्रूप वाटलं होतं. तर हे कसं तुम्ही जमवता?
कधी तर असं व्हायचं की मी रात्री कार्यक्रम करायचो, सकाळी 6च्या विमानाने दिल्लीत जायचो, दिवसभर काम करायचो, 4च्या विमानाने वापसून 6:15ला पुन्हा ग्राउंडवर यायचो. पण मी खूप नशीबवान आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव माझ्या नावाने होतो कारण मी खासदार आहे. पण हे जे 1,500 कार्यकर्ते आहेत ते रात्रंदिवस मेहनत करतात. खरंच मी काही करत नाही. मी दुपारी आल्यानंतर 1 तास आराम करून 5 वाजता उठतो, चहा घेतो आणि सगळे तयार होऊन गरम कपडे, कारण थंडीचे दिवस असतात, मी येऊन समोर बसतो. उलट माझ्यामुळे त्रास आहे कारण मी जो सेक्शन तयार केला एवढ्याच आकाराचा, त्यात सगळे कोचवर बसतात आणि तिथे चहा पाणी नाश्ता रोज नवीन नवीन पदार्थ मिळतात. मग माझ्यामुळे आम्ही 4 वेळा चहा पितो, लाव चहा लाव कॉफी, हे उलट त्रास होतो. आणि त्या कार्यक्रमाचा एवढा सुंदर कार्यक्रम होतो, मी कुठेच नाही आहे, माझं काहीच योगदान नाही आहे. हे सगळेजण मिळून फक्त उपयोग असं माझ्या फोटोचा किंवा नावाचा करत असतील, पण एवढा कार्यक्रम यशस्वी होतो. क्रीडा महोत्सव होतो, हे बसलाय संदीप इकडे, एवढे कार्यक्रम होते, यांचे करीब 700-800 हजार, 5,000-6,000 रेफरी होते. मी केवळ संध्याकाळी उठून तो बघायला जातो. हे सगळे मिळून काम करतात. माझं नाव होतं, खरं म्हणजे हे सगळं काम मी नाही करत, हे सगळे कार्यकर्ते करतात. आता ॲडव्हान्टेज विदर्भ आहे, ते आता एवढे मोठे भारतातले उद्योगपती होऊन राहिले, सगळे होऊन राहिले, त्याची एक वेगळी 150-200-250 लोक प्रत्यक्ष आणि 500-600 लोक काम करतात. एवढा सुंदर तो ॲडव्हान्टेज विदर्भचा कार्यक्रम होतो. माझं नाव होतं, मी आणि देवेंद्र त्यांच्या मागे उभा आहोत, पण माझं काहीच त्याच्यात योगदान नाही. मी ज्येष्ठ नागरिकांकरता कार्यक्रम करतो. इथे शेगाव, आता माझ्याकडे 3 इलेक्ट्रिक बसेस आहे, आमच्याकडे डबल डेकर बस आहे, फुकट शेगावची आणि माहूरची यात्रा करतो. आता मी अजून 3 बसेस वॉल्वो कंपनीला मागितल्या आहेत आणि मी फुकट लोकांना यात्रा करायला देतो. आणि त्या म्हणजे इलेक्शनच्या वेळी नाही, इलेक्शन नसतानाही करतो. ती याच्याकरता की लोकांना आनंद मिळावा. लोक शेगावला जातात. आता आमच्या इथे आम्ही आंबोरा खूप सुंदर करतोय, धापेवाडा आदर्शाला जातात, रामटेक खिंडसीला जातात आणि कित्येक दिव्यांगांना 40,000 लोकांना साहित्य दिलं. हार्टचे ऑपरेशन, कॅन्सरचे हॉस्पिटल हे तर नियमित चालू असतात. म्हणजे या जनतेची सर्व आता मला देशात अनेक लोक म्हणतात की तुम्ही आमच्याकडनं लढवा, पण मी सांगितलं नाही, मी जोपर्यंत निवडणूक लढवीन तर नागपुरातूनच लढीन. कारण नागपूर माझं जन्मस्थान आहे, नागपूर माझं कार्यक्षेत्र आहे आणि ज्या शहरांनी मला सायकल आणि लुणावून फिरून नंतर आशीर्वाद दिले, त्या शहरांनी मला मोठं केलं, त्या शहराच्या जनतेचं ऋण मी आयुष्यात विसरणार नाही. आणि म्हणून मी नागपूरला आहे. म्हणून काही वेळा माझा त्रासही होतो. मी पण इलेक्शन पार्टीचा आहे, इथे जातीपातीचं पुष्कळ राजकारण चालतं. आमचे बरेच दिले, मी कोणी आले जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात, हे पब्लिकली सांगतो. आणि मी म्हणतो सगळं नागपूर माझं, जात पंथ धर्म भाषा असे काही नाही, सगळा नागपूर माझा परिवार आहे. मी नागपूरचा आहे, जनता माझी आहे. आणि मी कार्यकर्त्यांनाही सांगतो की या सगळ्या याच्या वादात अडकू नका. मानवतेच्या आधारावर आपल्या सगळ्या लोकांचा सुखांक वाढवण्याकरता आपल्याला सगळ्या क्षेत्रात उत्तम काम करायचं आहे. आता वाशिम आणि गडचिरोली हे दोन्ही मागासलेले डिस्ट्रिक्ट आहे. मी 1200 एकल विद्यालय आम्ही आता त्यांनी 2000 करतात, महाराष्ट्रात काम करतात. 1800 शिक्षक आहेत. मी साड्या तयार करतो. नागपूर हे हातमागाचं केंद्र प्रसिद्ध होतं. आता आमच्याकडे 400 रुपयात कॉटनची साडी तयार झाली. आपल्याकडे प्युअर सिल्कच्या साड्या 8 महिन्याला मी तयार करतोय आणि एवढ्या सुंदर साड्या झाल्या की 12,000ची एक साडी दाखवायला नाही. आता मी हेमा मालिनींना सांगितलं की तुमच्या हस्ते त्याचं लॉन्च करत, धापेवाडाला माझं गाव आहे, तिथे मोठी धापेवाडा टेक्स्टाईलची बिल्डिंग बनते आहे आणि आपल्या 5,000 महिला या साड्या तयार करणार आहेत. चिंध्यांपासून गालीचे तयार करतो, केसांपासून अॅमिनो ॲसिड तयार करतो, 25,000 टन मी ऑर्गॅनिक मॅन्युअल तयार करतो. आमच्या शेतीमध्ये मी सध्या जास्त काम करतो. माझा इंटरेस्ट जास्त ग्रामीण भागात काम करण्याचा. इतकं सगळं काम करत असताना बऱ्याच अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात, कधी काही काम करू देतात, काही नाही करू देत. या सगळ्याचा कधी कधी वैताग येतो, राग येतो, कटकट होते. तर असं झालं की खूप राग आला किंवा खूप वैताग आला, तर तुम्ही नक्की कसं मॅनेज करता ते? असं काही होत नाही, पण
वाईट काम करण्याने जेवढे दुश्मन होत नाहीत तेवढे चांगलं काम करण्याने जास्त होतात. कारण दुसऱ्याच्या यशात दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं सहज शक्य आहे, पण कोणाचा यशाच्या आनंदात सहभागी होणं खूप कठीण आहे. सहसा दुसऱ्याला चांगलं स्वीकारणं फार कठीण आहे. याकरता एक वेगळा स्वभाव लागतो. आता कामे अडचणी येतच असतात. आता हे फाउंटेन जे झालं त्यात विदेशातून आणलेली 15 करोड रुपयाची केबल पूर्ण खराब झाली. आता सगळ्या एजन्सीने हात वरती केले. आता इतके दिवस हायकोर्ट सुप्रीम कोर्ट वेळ लागला, केबल खराब झाली. आता काय करायचं? एजन्सी म्हणे आम्ही कुठल्या नियमाप्रमाणे पैसे देऊ शकतो, ते देऊ शकत नाही. पण मी कशाला हार मानत नाही. मी मार्ग काढला. मी CRF मधून एक रस्ता दिला आणि त्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तू एक काम कर, हे 15 कोटी रुपयाची केबल याच्यातून मला आणून दे आणि ती लाव इथे, आणि मार्ग काढला. म्हणजे मी नेहमी म्हणतो की इफ देर इज अ व्हील देर इज अ वे, and if there is no will, there is only survey, discussion, seminar, committee, subcommittee आणि रिसर्च ग्रुप. राजकारणात 2 प्रकारच्या जाती आहेत. एक बोटांनी मलम लावणारे, करून टाका, पाहून घेऊ, होईल, छान असे बोलणार, आणि दुसरं ओनरशिप घेऊन काम करणार आहे. मी ओनरशिप घेऊन काम करतो आणि मी जनतेलाही घाबरत नाही. मी खोटं बोलत नाही आणि मला बोलायचं असेल त्याच्यामुळे समोरच्याला एखाद्या वेळी राग आला तरी हरकत नाही. फार जास्त आलं म्हणून तेल लावत गेलं जा या ह्याच्यात. पण मी जनतेशी बेईमानी करत नाही, विश्वासघात करत नाही, खोटं आश्वासन देत नाही. पण माझा अनुभव आहे की माझा स्वभाव जनतेला माहिती आहे, मी काय करणार आहे माहिती आहे. आणि मी हेही सांगतो की तुम्ही मला मत द्या. आणि मी हे आता पहिले तर मी अजून कडक भूमिका घेतली आहे. पहिले बरेच कॉम्प्रोमाइज म्हणजे हे मी करणार नाही, हे खाऊ पिऊ मला नाही घालायचं. तुम्हाला द्यायचं असेल तर वोट द्या, नाही द्यायचं देऊ नका. जो वोट देईल त्याचंही काम करेन, नाही देणार त्याचंही काम करेन. आणि मी जोपर्यंत आहे तो काम करत राहीन. कारण माझ्या घरी मी ते संस्कृतमधलं संघातलं गीत लिहून ठेवलं आहे. मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. अँड पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि त्यामुळे आपण हे राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही आहे, हे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचे अश्रू पुसणं, लोकांचे दुःख जे आहेत ते निवारणं, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणं, त्यांचं जीवन सुसह्य करणं, हे करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे राजकारण आहे. मी काही साधू संन्यासी नाही आहे. माझाही परिवार आहे, मुलं बाळ आहे, त्यांचाही बिझनेस आहे, शेतीवाडी आहे. हे सगळं काम सांभाळून मी काम करतो आहे आणि त्यामुळे मी हे करत राहीन. जनताने केव्हा, आता मला जितके दिवस काम करायचं आहे तेवढं करीन, पण माझा मुळातला पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा आहे. त्यामुळे मी आता बऱ्याचशा सामाजिक उपक्रमामध्ये काम करत असतो. शेतीत करतो, जलसंवर्धनात करतो. मला कल्पना, मी एवढा विद्वान नाही, पण मला 15 डिलीट मिळाल्या. भारतातल्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजच्या मिळाल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या मिळाल्या. पण मी त्या लायकीचा नाही आहे. पण तुम्ही नावासमोर डॉक्टर लावत नाही लावत, कारण मी नालायक आहे, मी एवढा हुशार नाही. मी नेहमी सांगतो, हे सत्य आहे की मी सिनेमा 85 पैशाचं तिकीट, 1 रुपया 5 पैसे तिकीट थर्ड क्लास मधून आयुष्यभर बघितला. राजविलास टॉकीज, नटराज टॉकीज, श्याम टॉकीज, नरसिंग टॉकीज, थर्ड क्लास मधून सिनेमा बघितला आणि गॅलरीतून नाटकं बघितली. त्याच्यामुळे, आणि मॅट्रिकमध्ये मला काही फार मोठे मार्क, म्हणजे मी हुशार होतो, पण मी त्या इमर्जन्सीच्या वर्षात मी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन करता डिस्क्वालिफाय झालो. मला 50% मार्क नाही मिळाले आणि 52% मिळाले, पण सायन्स ग्रुपमध्ये 49.26% मिळाले. माझ्या बहिणींची, माझे जावई मोठे सायंटिस्ट होते सगळे, ते मेरिट स्टुडंट होते. त्यांची इच्छा होती बहिणीची की तू इंजिनियर झाला पाहिजे. त्यामुळे ते मला दरवेळी म्हणायचे की तू नाही झाला, तर मी नाही झालो. पण आता मला कधी कधी एवढं आश्चर्य वाटतं, IITत, भारतातल्या सगळ्या IITमध्ये मी चीफ गेस्ट म्हणून जातो. आणि आता आपल्या देशातले जेवढे CEO आहेत जगातले, त्यांची लंडनला कॉन्फरन्स झाली आणि सगळे IIT कोणी 50 कोटी, 100 कोटी, 150 कोटी वर्षाचा पगार, आणि त्यांचं ते म्हणे तुम्हीच पाहिजे. तर मी ते राहिले, अरे मैं तो इंजिनियर भी नाही बनावं. नाही म्हणे तुम्हीच पाहिजे. तर कधी कधी याचं आश्चर्य वाटतं. पण मी अनेक पूल, रस्ते, टनेल्स बांधल्या. लोकांचा गैरसमज आहे की मला इंजिनिअरिंगबद्दल खूप समजतं. मी पूर्ण माझं घर, वाडा, गडकरी वाडा,
मी ज्यावेळी मुंबईत 55 उड्डाणपूल बांधले, हायवे बांधला मुंबई पुणा, तेव्हा मलाही असं वाटलं की मी खूप शहाणा आहे आणि मला इंजिनिअरिंगचं समजतं. तर मी आर्किटेक्टचं ना ऐकता माझ्या घराचं डिझाईन करून घर तयार केलं आणि माझ्या बेडरूम समोर पिलर आला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपलं काम नाही आहे. पण मी धडाकून काम करत असतो आणि कधी एखादी कामं कधी चुकतही असतात, चूक होत असते. इफ द मिस्टेक्स आर बोनाफाईड फॉरगिव्ह देम. जर मॅलाफेड असेल तर मग कारवाई करा. काम करणाऱ्या माणसाच्या हातून चुका होत असतात हे समजून मी काम करत आलो. आणि आज वर्ल्ड रेकॉर्ड झाला. आजच माझ्याकडे 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. आणि आज पुट्टुपुर्तीला 29 किलोमीटर रोड चंद्राबाबू नायडू आणि मी दोघं कार्यक्रम झाला, खूप मोठा कार्यक्रम झाला आंध्र प्रदेशमध्ये. आणि आज NHAIने पुन्हा 4 वर्ल्ड रेकॉर्ड केले. त्यामुळे आता या सगळे वर्ल्ड रेकॉर्ड करणारे करतात, क्रेडिट मला मिळतं. जसं कोणत्याही रस्त्यावर खड्डा दिसला कॉर्पोरेशनच्या तरी सोशल मीडियावर गडकरी तुम्ही काय करताय बघा खड्डा, अरे आमचा रोड नाही आहे. तसं हे ब्रँड झालं की लोकांना तर रोड चांगला तो प्रत्येक गडकरींनीच केला. आता हा समृद्धी महामार्ग मी नाही केला, हा देवेंद्रजीच्या काळात झाला, त्यांनी केला. पण मी विमानात जातो, मला एवढे लोक वा काय बेस्ट आहे समृद्धी मार्ग, काय बेस्ट आहे. आता 10-20 लोक म्हणतात तर मी म्हणतो काय सांगू आणि काय खुलासा करू की मी नाही बांधला म्हणून. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, सारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. विद्यालयांच्या माध्यमातून आदिवासी भागात सुद्धा अनेक शिक्षण संस्था चालतात. 1100 विद्यालय तुमच्या मार्गदर्शनाखाली चालतात. तर जास्त समाधान कशाचं वाटतं? उत्तम रस्ते बांधल्याचं नाही की ह्याचं? मी आता 90% काम सामाजिक करतो. आता लोकांचा विश्वासच होत नाही. मी सांगितलं, पुन्हा मीडियाला सांगतो, तुम्ही इतना काम कर रहे, इतने प्लान, टनल, रोड, तुम रोज लेके कागज लेके बैठे होंगे. अरे मैं नहीं बैठा हूं. बोले सोचते क्या हो? मतलब रात को कहाँ खाना और सुबह नाश्ता क्या करना यही सोचता हूं, दूसरा कोई विषय नहीं है. पण मी आता वाशिम जिल्हा दत्तक घेतला. विदर्भातले 2 सोशली इकॉनॉमिकली एज्युकेशन बॅकवर्ड आहे. गडचिरोलीमध्ये एकल विद्यालयात 28,000 मुलं शिकतात आता आमच्या, सगळ्या नक्षलाईट बेल्टमध्ये आहे. आणि आता वाशिममध्ये मी मेडिकल डिव्हायसेस बनवणारा मोठा पार्ट टाकून तिथे 3,000 मुलांना रोजगार देणार आहे. तिथे साड्या, गालीचे आणि आपलं ब्लड प्रेशर पासून सगळे यंत्र तयार करणार आहे. ते 30 मुलं जाऊन विशाखापट्टणम ट्रेनिंग घेऊन आले. 2-3 महिन्यात त्याचं उद्घाटन होणार आहे. धापेवाड्याला पण मी आता तिथे टेक्सटाईलचा मोठा प्रोजेक्ट सुरू केला. हा माझा धंदा नाही आहे. प्रॉब्लेम काय होतो की मी जेव्हा लोकांना हे सांगतो तर त्यांना वाटतं या साडीमध्ये यांनाही 10 रुपये कमिशन असेल. हे कुठे माझे धंदे नाही आहे. माझे धंदे जेवढे प्रॉफिटचे किंवा कामाचे आहेत ते मुलं करतात. हे माझं सामाजिक काम आहे. सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक दायित्व समोर ठेवून समाजातल्या शोषित पीडित माणसाकरता जो सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे त्याच्याकरता काही करता येईल. आणि मला परवाच मी आमच्या डायग्नोसिस सेंटरला गेलो होतो. 5-5 दिवसाची वेटिंग लिस्ट आहे. या भागातले एक फार मोठे ऑर्थोपेडिक सर्जन आहे डॉक्टर संजीव चौधरी. त्यांनी मला तिथे सांगितलं की एक बुरखा घातलेली महिला माझ्याकडे आली, तिचं तुम्ही सगळं ऑपरेशन करून दिलं. मी अनेक लोकांना मदत करत असतो. आणि तिने MRI वगैरे सगळं तिथे केला, दाखवला. त्यामुळे तुमचा MRI कुठल्याही नागपूरच्या MRI पेक्षा सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा आहे. आणि नंतर त्या बाईंनी सांगितलं, ते काही त्यांना माहीत नव्हतं डॉक्टर मला ओळखतात. त्यावेळेस साहब नितिन गडकरी साहब के कारण मैं जिंदी हूँ, मेरे और मेरे परिवार का जितना जीवन बाकी है अल्लाह उनको दे दे. तेव्हा हे जेव्हा तिने सांगितलं तेव्हा मला मी तिथे गेल्यावर तिथे एक म्हातारी बाई आणि एक मुलगी बसली. बोले कहाँ से आए? बोले झांसी से. बोला झांसी से यहाँ क्यों आए? बोले हमको पता चला की MRI यहाँ सस्ते. गरीब लोक येतात, लंगडे लुगडे येतात, त्यांच्याजवळ जायला पैसे नसतात. मी सांगितलं की आले की फुकट करा, जे नाही म्हणतात मिळाले पैसे नका मागू. म्हणजे तुकाराम महाराजांनी जे सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. याची कृती आपण आपल्या जीवनात केली पाहिजे. ते करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि आता तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर आपल्याला खूप आदर आहे. तर मी आता पालखी मार्ग बांधला आणि त्या मार्गावर मी पसायदानात जे
वृक्षवल्लीचा उल्लेख झाला आहे, ती वृक्ष त्या रोडवर बांधली. आणि आता झालं, इलेक्शन संपलं की देवेंद्रजींची, अजित पवारांची वेळ घेऊन पुण्यात मी 50,000 कोटी रुपयाचे फ्लायओव्हर बांधतोय. तर त्यावेळी आता हा जो मार्ग आहे याचंही पण उद्घाटन होईल. त्यामुळे काही कामं मला आता मी बौद्ध सर्किट बांधला 22,000 कोटीचा, जिथे भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला, ज्या बोधिवृत्तांना ज्ञान मिळालं, सगळ्या ठिकाणी 4 लेन कॉन्क्रीट. माझा मोठा सत्कार झाला. जगातले 5-6 हजार बौद्ध भिक्खू होते. मी आणि कांचन त्या दर्शन घेऊन जेव्हा त्या बोधिवृक्षाच्या खाली उभं होतो तेव्हा हवा सुरू नव्हती आणि अचानक एक पान तिथून वरतून पडलं बोधिवृक्षाचं. त्याचं हालत माझ्या खांद्यावर पडलं आणि माझ्या खांद्यावरून कांचनच्या खांद्यावर पडलं. तर सगळे भिक्खू मला म्हणाले की आज तुम्ही एवढं चांगलं काम केलं की भगवान गौतम बुद्धांनी पण तुम्हाला आशीर्वाद दिला. हे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मी काही अपेक्षेने केल्या नव्हत्या किंवा याचं क्रेडिट मला आवडत नाही. मी कटआउट लावत नाही, प्रचार करत नाही, माझा PR रिलेशन नाही आणि मला ते पटत पण नाही. त्यामुळे या सगळ्या भानगडीत मी नसतो. पण मी सोशल मीडियामध्ये आम्हाला मोदी दर बैठकीत कोणी सोशल चालू केलं नाही केलं, शेवटी त्यांना उत्तर देण्याकरता माझं सोशल मीडिया सुरू झालं आणि आता या सोशल मीडियाने तर माझं जीवन बदलवलं. 6.5 करोड लोक फॉलोअर आहेत आणि आता जगातल्या कानाकोपऱ्यात मी काही बोललो तरी पण सगळं YouTube पासून इथून सगळ्या जगात जातं आणि मला लोक फोन करतात, तुम्ही आज हे बोलले, तुम्ही ते बोलले. त्यामुळे या मीडियामधून मी आता अनेक लोकांमध्ये पोहोचलो. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की या किती मीडिया पॉवरफुल बनली. त्यामुळे लोकांमध्ये पोहोचण्याचं माध्यमही सापडलं आणि लोक तुम्हाला ओळखायला लागले. हे सोशल मीडियामुळे पुष्कळ मोठं क्रेडिट मिळालं. सोशल मीडिया ही आजच्या काळाची रियालिटी झाली आहे. तुम्ही जेव्हा काम करायचा तेव्हा प्रचार वेगळा होता, लोकांपर्यंत पोचायची माध्यमं वेगळी होती. आता सोशल मीडियाला काही पर्यायच नाहीये असं वाटू लागलंय. तर या आजच्या पिढीला जी ह्या जगात जन्माला आली आहे, जिथे सोशल मीडिया हे रोजच्या आयुष्याचा भाग आहे, तुम्ही काय सांगाल? सोशल मीडिया म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज आहे आणि मी 2 गोष्टी खूप प्रकर्षाने माझ्या प्रत्येक भाषणात मांडतो आणि मी त्याचं अनुकरण करतो. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस. वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट विजन ऑफ द लिडरशिप अँड अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी दॅट यू कॅन कन्वर्ट वेस्ट इन टू वेल्थ. मी आत्ताच 8 दिवसापूर्वी कॉटन स्ट्रॉ, वीट स्ट्रॉ, बगासपासून डांबर बनवलं आमच्या ह्याच्यात. मी मागे लागलो त्या प्रोजेक्टच्या. सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशन CSRने तो सगळं झालं आणि 15 लोकांनी ते पेटंट विकत घेतलं आणि आपण 50 लाख टन डांबर आयात करतो. आता आपल्या शेतकऱ्याच्या बायोमासपासून डांबर तयार होणार. त्या अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या सोशल मीडियामुळे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. आपल्याला नॉलेज मिळतं. पण एक गोष्ट आहे की हे एक दुहेरी शस्त्र आहे. जे चांगलं आहे तेही कळतं आणि जे कळू नये जे वाईट आहे तेही लोकांपर्यंत जातं. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की सगळ्यात मोठी चिंता जर काय असेल तर आपला शत्रू मोबाईल फोन आपला मित्रही आहे आणि आपला शत्रू आहे. का तर माझ्याकडे माझे नातू दिवसभर टकटक करत असतात आणि आता म्हणून मी आग्रहाने म्हटलं की नागपुरात 1 लाख मुलं हे खेळाच्या मैदानावर खेळली पाहिजे. कारण ही जर अशीच मोबाईल पाहत राहील तर ते केव्हा खेळणार आहेत, केव्हा व्यायाम करणार आहे. त्यामुळे आपल्या भविष्याचा विचार करता सोशल मीडियाचा जो पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे तो जरूर सगळ्यांनी घेतला पाहिजे. पण त्याचा जो वाईट ॲस्पेक्ट आहे, दुष्परिणाम आहे, त्याच्यापासून आपल्याला आपल्या परिवाराला दूर ठेवलं पाहिजे. अदरवाईज ही सोशल मीडिया जेवढं चांगलं करेल तेवढं समाज जीवन उद्ध्वस्त केल्याशिवाय पण राहणार नाही. ही पण त्यामधली अडचण आहे. सोशल मीडियाची अजून एक खासियत आहे. आधी असं तुम्ही म्हणालात की रिक्षातून आम्ही अनाउन्समेंट्स करायचो आणि तसा प्रचार व्हायचा. तर तो जो माईक असायचा तो एका माणसाच्या हातात असायचा आणि ते जे स्पीकर्स असायचे ते बाहेरच्या बाजूला तोंड केलेले असायचे. त्यामुळे एक माणूस बोलायचा आणि सगळे ऐकायचे. आता सोशल मीडियामुळे सगळ्यांच्या हातात माईक आहेत आणि ते सगळे स्पीकर्स आपल्यापर्यंत पोहोचतात. तर अशी जेव्हा टीका होते, ट्रोलिंग होतं, सोशल मीडियावरती लोक वाटेल ते बोलतात, ते तुम्ही कसं घेता, त्याच्याकडे कसं बघता? नाही, काही वेळा त्याचा प्रपोगंडाही होतो ना.
तर मी पेट्रोल डिझेलच्या विरुद्ध बोलतो आणि बंद करणार असं म्हटलं ती 22 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट आहे. माझ्या विरुद्ध 50-60 कोटी रुपये खर्च करून ते हे जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना घेऊन इथेनॉलच्या विरुद्ध माझ्या विरुद्ध खोट्या नाट्या स्टोऱ्या जगभरात त्यांनी टाकल्या की मी याच्या मागे लागू नये म्हणून. अर्थात त्या खोट्या होत्या, काही झालं नाही त्यातून, पण ही गोष्ट खरी आहे. पण मला एखाद दोन गोष्टी जसं वाईट आहे तसं 99% मी जी काही CRY, Child Rights in You, is an Indian NGO that for 40 years has worked for the rights of all underprivileged Indian children. CRY is adopting strategies like ensuring that the children and their parents find education as important, ensure that they are equipped with a set of life skills and other skills like digital skills so that they stay in school and they are able to go and move towards a different future. अनेक वेळा हे लक्षात आलं की या सोशल मीडियामुळे आता हे लोकांपर्यंत आपण पोहोचलो. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की सोशल मीडिया आपल्या चांगल्या कामाचा जसा प्रसार होतो तसं आपण याची काळजी घेतली पाहिजे की विशेषतः जी आपली यंगर जनरेशन आहे तिच्याकरता नॉलेज मिळणं आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज हे चांगलं आहे. आता मी सोशल मीडियाचा उपयोग करतो, रोज निरनिराळ्या खाण्याच्या वस्तू कोणत्या यूट्यूबवर बघतो. मग मला पहिले ते यूट्यूबवरून व्हॉट्सअपमध्ये घेऊन कांचनचा फोन करून तिला पाठवणं जमत नव्हतं. मग कारण मी 17-18 PA आहेत, मला कधी फोन करायची वेळच येत नव्हती. मग मी समजून घेतलं आता काही झालं की मी लगेच ते करतो, ते बघतो, मग ते लगेच करून पाठवतो की आता ही रेसिपी मी बघितली. तर आता घराघरात आमचे ते पंडित आहे, त्याला मी आज सकाळी सांगितलं की तू सांबार चांगला नाही, नीर डोसा खायचा होता मला. तर मी म्हटलं नीर डोस्याची रेसिपी काढ. ते कर्नाटकमध्ये नीर डोस्याची होती, तामिळनाडूची होती. मग मी म्हटलं ये पूरा देखो, हर रोज एक एक नीर डोसा बना के देखो कौन सी अच्छी आई करते. तर अनेक वेळा बऱ्याचशा गोष्टी नॉलेज आपल्याला वेगळ्या प्रकारचं मिळतं. तुम्ही टेक सावी झाल्याचा त्यांना त्रास व्हायला लागेल की एका पॉइंट नंतर. नाही, हा कोविडच्या काळामध्ये रिकामा वेळ होता. त्या काळात मी 1200 व्हिडिओ कॉन्फरन्स करून करोडो लोकांपर्यंत पोहोचलो. आणि त्यावेळी लोक घाबरले होते, धीर द्यायचा होता. मी MSMEचा मंत्री होतो, मग आम्हाला वेळ मिळायचा. तर आमच्याकडे 2 गोष्टी झाल्या की जेवण केल्यानंतर, म्हणजे मी नागपूरची एक विशेषता आहे, मी एकदा गुजरातमध्ये वापीला गेलो होतो तर PVC पाईपच्या मशीन विकत घ्यायला. तर त्यांनी मला विचारलं नागपूर बहुत बड़ा शहर है क्या? मतलब बहुत बड़ा है. कितने लोग रहते हैं? मतलब 18-20 लाख लोग रहते हैं. अच्छा, बहुत इंडस्ट्री है क्या? नहीं. ट्रेड बिजनेस है क्या? नहीं. बोले इतने लोग क्या करते हैं? मतलब हमारे यहाँ 15 से 20 हजार पानठेले हैं, वो दिन भर कत्था चूना लगाते, बाकी लोग तंबाकू खाते और पान खाते. ये धंदा नागपूर में चलता है. तो हसायला लागला. आता तुम्ही खरंच मायनुटली बघा, देशात सगळ्यात जास्त पानठेले कुठे असतील करत हे खाणारे सगळे तुम्हाला नागपुरात दिसतील, विदर्भात दिसतील. अगदी साधू संत आणि सगळ्या प्रकारचे लोक तंबाखू खातात. आता हळूहळू ते कमी सुरू आहे कारण कॅन्सरमुळे प्रचार सुरू आहे. पण नागपूरची आपली एक खानदानी संस्कृती होती. पण त्याच्यातही आता त्यातूनही पण नागपूरने खूप मोठे मोठे लोक देशाला दिली. आणि नक्कीच नागपूरचा इतिहास हा अतिशय वेगळा आहे आणि सगळ्यांना प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय. मला इथून इशारे होत आहेत 10ला संपायचं आहे. आपणच नियम मोडून चालणार नाहीत, त्यामुळे आपण आटोपतं घेऊया. शेवटचे 1-2 प्रश्न आहेत. तुमच्या मैत्रीबद्दल आणि तुमच्या इतरांशी मैत्री करण्याच्या स्वभावाबद्दल आपण ऐकून आहोत. तर तुमच्या क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात तुमचे चांगले मित्र कोण आहेत आणि तुमचा आवडता नेता कोण आहे? नाही, माझे मित्र कोण नाहीये हा प्रश्न विचारा. मी जेव्हा ग्रॅज्युएटच्या निवडणुकीत उभं होतो त्यावेळी सिद्धार्थ सोनटक्के म्हणून एक माझ्या विरुद्ध उमेदवार उभे होते. ते प्रवीण बर्दापूरकर लोकसत्तेचे 5-7 धनंजय गोडबोले हे सगळे त्याला मदत करायचे. त्याच्या गाडीतलं पेट्रोल संपलं, पैसे नव्हते. ते आले माझ्याकडे, म्हणे आम्ही निवडणूक लढतोय तुझ्या विरुद्ध, आमचं सगळं संपलं, तुझी जबाबदारी आहे म्हणे आता आमच्याकडे लक्ष दे. मग मी त्यांना पैसे दिले, त्या गाडीत पेट्रोल आणि खाण्याकरता ते निवडणुकीला उभे होते. माझे सगळ्या प्रकारचे लोक माझे मित्र आहेत. आणि मी एक गोष्ट आहे की मी ज्या माणसाचा हात पकडतो तो गड्ड्यात जरी गेला आणि त्याने माझी बदनामी झाली हात सोडत नाही.
मग तो कोणी असो. मी अनेक गुंड, लोफर, उचक्के माझे मित्र आहेत. मी त्यांच्या वाईट कामांना कधी मदत नाही केली, पण त्यांची जर एकदा माझी मैत्री झाली असेल तर मला लोक काय म्हणतील म्हणून त्याचा हात नाही सोडला. म्हणाला जो दोस्त आहे तो दोस्त आहे, त्याच्याकरता आयुष्यभर दोस्ती जपली, तो कुठल्याही पक्षात असो. आणि मी नेहमी म्हणतो की अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य आहे की मतभेद होणे चाहिए पर मनभेद नहीं होने चाहिए. आमच्या कदाचित विचारधारा वेगळी असेल, पण राजकारणात, समाजकारणात दुश्मनी असता कामा नये. जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स याच्या आधारावर कुठलेही डिस्क्रिमिनेट करणारा विचार मला मान्य नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे. सामाजिक समता आणि आर्थिक समता हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म याच्यावर विश्वास आहे. आणि म्हणून मी शेवटी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो, त्यात आम्ही कमी पडलो, की वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. केवळ सत्ताकारण म्हणजे राजकारण नाही. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण हे राजकारण आहे. झाडं लावणं, उत्तम बगीचे तयार करणं, दुर्बल लोकांची, दिव्यांगांची सेवा करणं, खेळाच्या मैदानावर उत्तम खेळाकरता लोकांना प्रोत्साहित करणं, समाजामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं, अशा अनेक प्रकारची 100 कामं आहेत ज्यातून आपण लोकांचं जीवन बदलू शकतो. ते समाजकारण नाही आहे, तर समाजकारण हेच राष्ट्रकारण आहे, राष्ट्रकारण हे विकासकारण आहे, आणि समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण हेच राजकारण आहे. केवळ सत्ताकारण म्हणजे राजकारण नाही, हे आता नवीन पिढीला आपण समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यांनीच जर अशा प्रकारचं काम केलं तर मतभेद असतील, विचार असतील, मतभिन्नता असेल, पण लढावं. मला महाराष्ट्रात आठवतं यशवंतराव चव्हाण, नंतर वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, शरद पवार साहेब, आमचे कधी असे भांडण्याचे संबंध नाही आहे. आम्ही निवडणुकीत आम्ही BJP-वाले, संघवाले, आम्ही आपलं काम करणार, ते त्यांचं काम करतात. पण निवडणूक झाल्यानंतर आम्ही भेटलो तर आमचे संबंध मैत्रीचे राहिले. तेवढ्यापुरतं फक्त मतभेद असतात, तेवढ्यापुरतं चालतं. आणि म्हणून हे जे चांगलं स्पोर्ट्समन स्पिरिट आणि स्वभाव हा आता आपण सगळ्या नेत्यांमध्ये आला तर अजून चांगलं राजकारणात गुणात्मक बदल होऊ शकतो. चांगल्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटचा तुम्ही उल्लेख केलात. मला असंही कळलं की तुम्ही उत्तम क्रिकेट खेळायचात आणि चिटणीस पार्कात तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुम्हाला अनेक लोक बघायला यायची. तुम्ही इतकं चांगलं खेळायचात, तर कदाचित तिथूनच ही स्पोर्ट्समॅन मी टाउन हॉलमध्ये चिटणीस पार्क, रेशीमबागमध्ये क्रिकेट खेळायचो. मी चांगला क्रिकेटर होतो. 11th मध्ये मी नाग असोसिएशनमध्ये फायनलमध्ये पोहोचलो होतो. जे चांगलं क्रिकेट खेळायचो. पण नंतर मी विद्यार्थी परिषदेत आलो आणि माझं क्रिकेट सुटलं. पण मी क्रिकेटचा पूर्ण जुना माझ्या काळातला इतिहास, मला लॉइड्स, रिचर्ड्स, कनाय, सोबर्स, नंतर रँडी रॉबर्ट्स, जुलियन, वॉल्टर्स, खूप ऑस्ट्रेलियन, वेस्ट इंडिज त्या काळाचे खेळाडू माझे भयंकर आकर्षण. आणि माझ्या मनात एक भावना होती की क्रिकेट करता हे मनगट स्ट्रॉंग पाहिजे. तर माझ्याकडे सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर जेव्हा आले, ते वेगवेगळे आले होते. मी त्यावेळेला, सचिन तू भिंतीजवळ उभा राहा. म्हणे का? म्हणलं तुझी हाईट मोजायची आहे. तुझे हात पाहिले मी, एवढे माझ्यावर बारीक, हाईट माझ्या खांद्या एवढी, सुनील गावस्कर एवढी. तेव्हा मी त्याला म्हटलं की तुम्ही एवढे ठेंगणे आहात, तुमच्या अंगात ताकद नाही, तुम्ही एवढं चांगलं क्रिकेट बॅटिंग कशी करता? तेव्हा सुनील गावस्करने मला सांगितलं, नितीनजी, क्रिकेट इज अ गेम ऑफ स्किल. हा कौशल्याचा खेळ आहे. तेव्हा मला कळलं की क्रिकेट असो, कुठलाही खेळ असो, हा कौशल्याचा खेळ आहे. आणि म्हणून मग मी क्रिकेट नंतर भाषण द्यायला लागलो. आमच्या शाळेत सौप्य महोत्सवाला जेव्हा भाषणं झाली तेव्हा एक मुलगी होती, ती नेचरला नाही नटरू म्हणाली आणि सपलाला सुपली म्हणाली. तर आम्ही खूप हसलो आणि खूप आवाज दिला. तर आमचे हेडमास्टर खूप रागवले आणि त्यांनी मग आम्हाला केन मारले खूप. तर आम्ही जरा निगेटिव्ह गुंड प्रवृत्तीचेच होतो, फार असे काही परोपकारी गोपाळ टाईप नव्हतो. तर आम्हाला त्यांनी, तुम्ही बोलवायची हिंमत आहे का तुमच्यात? म्हणलं अरे म्हणते तर चल भाषण देऊ म्हटलं आपण. आणि म्हणून त्यांनी पाणी लावलं म्हणून मी भाषण द्यायला लागलो आणि मला पाहता पाहता बक्षिसं मिळाली आणि युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल. Do you know what's the future of cloud computing? It's Docker and Kubernetes. Why? Because technology is continuously evolving and businesses are shifting towards cloud-based solutions, and containerization is the most popular method of doing so. And guess what? You can learn the basics of Docker and Kubernetes for free. Attend Scala's masterclass on fundamentals of Docker and Kubernetes to learn the concepts of containerization and the most popular commands.
By the end of this session, you'll be able to build your first Docker file from scratch. So without further ado, click on the link below to register. काम केल्यामुळे अजून अपेक्षा वाढल्यात. आम्हाला अजून काम करायचं आहे. जनतेच्या स्वप्नातलं नागपूर अजून पुढे चांगलं बनवायचं आहे. देशातलं सुंदर, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त शहर बनवायचं आहे. खेळाची मैदानं उभी करायची आहे. मटन, मच्छी, फ्रूट, व्हेजिटेबल मार्केट उभे करायचे आहेत. अनेक ठिकाणी मोठी मोठी मार्केट उभे करत असताना तिथे स्विमिंग टँक, हेल्थ क्लब उभे करायचे आहेत. आणि त्यामध्ये नागपूरचा सर्वसामान्य गरीब माणूस जाऊ शकला पाहिजे. अशा प्रकारचं नागपूर देशातलं सगळ्यात सुंदर स्वच्छ शहर बनवण्याकरता पुष्कळ काम आम्ही केलं. मी गमतीने म्हटलं कि अभी तक जो काम किया वो तो ट्रेलर था, असली फिल्म शुरू होना बाकी है. आणि आता धुरंधर सिनेमा आला, त्याचे प्रोड्युसर डायरेक्टर मला भेटले होते दिल्लीत. ते म्हणाले आमचा पार्ट 1 आहे. तसं मी लोकांना आमचा पार्ट 1 आता सक्सेसफुल झाला आहे, आता पार्ट 2 करता तुम्ही आमच्या नगरसेवकांना निवडून द्या, कमळाच्या फुलाची बटन दाबा, भाजप शिवसेना युतीला विजयी करा. शिवसेनेचे धनुष्यबाण काही ठिकाणी आहे आणि आम्हाला मागच्या वेळेपेक्षाही रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी निवडून आणा आणि आपला आशीर्वाद द्या, हीच माझी जनतेला विनंती आहे. आम्ही तुमच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. पुन्हा एकदा माझ्याशी गप्पा मारल्याबद्दल, मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आज खरंच खूप खूप छान वाटलं आणि तुम्हा सगळ्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. थँक्यू.